लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या खासदार निधीतून शहरातील मिल परिसरात असलेल्या भाईजी नगर येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या कामाचे शुभारंभ खासदार डॉक्टर बच्छाव यांच्या हस्ते पार पडले। भाईजी नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत होता। विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत चिखलातून वाट काढत नागरिकांना घराबाहेर पडावे लागत होते। या समस्येकडे लक्ष वेधत भाईजी नगर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी खासदार डॉक्टर बच्छाव यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती। त्यानुसार त्यांनी आपल्या खासदार निधीतून रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून हे भूमिपूजन पार पडले। रस्त्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी खासदार बच्छाव यांचे आभार व्यक्त केले आहेत। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे या रस्त्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटक या राज्याचे माजी मंत्री तथा धुळे लोकसभेच्या खासदार आणि आमच्या कुटुंबाच्या प्रमुख आदरणीय शोभाताई बच्छाव। आदरणीय मॅडम, हा रस्ता अनेक दिवसापासून प्रलंबित आहे। या रस्त्याला प्रामुख्याने 2 मंदिर आहेत आणि हा मिल परिसर जो आहे हा कष्टकरी लोकांचा परिसर आहे। मिल परिसरामध्ये धुळे टेक्सटाईल मिल, प्रताप टेक्सटाईल मिल या ठिकाणी खास करून हातमजुरी करणारे लोक आमचं समतानगर असेल, लोकरे नगर असेल, पुढे लक्ष्मीवाडी असेल, अण्णासाहेब पाटील नगर असेल, भाईजी नगरचा परिसर असेल, या पंचक्रोशीमध्ये मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील लोक खास करून या ठिकाणी वास्तव्य करतात। हा रस्ता खासदार मॅडमांच्या विशेष प्रयत्नातून 25 लाख रुपये आणि 25 लाख रुपये असे 50 लाख रुपयाचा टप्पा ह्या पूर्ण रस्त्याला या ठिकाणी 50 लाख रुपयाचा निधी लागणार आहे। या रस्त्याचं निवेदन राजेंद्र बॉस ग्रुपच्या वतीने सर्व युवकांनी, त्याच्यामध्ये भूषणभाऊ ठाकरे असतील, सोडके असतील, आमचा पुतण्या राहुल काटे असेल, संदीपभाऊ जाधव असेल, अमोल आमचे जिरेकर असतील, या सर्वांनी या गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन प्रवीण भाऊंच्या मार्गदर्शनाने निवेदन दिलं आणि मॅडमांच्या आशीर्वादाने आणि मॅडमांच्या विशेष प्रयत्नातनं हा 50 लाखाचा रस्ता हा आज या ठिकाणी भूमिपूजन होतोय। असलेल्या आमच्या महिला भगिनी आज या परिसरामध्ये रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे आणि हे पंचमुखी हनुमानाचं हे पवित्र मंदिर या ठिकाणी आहे। इथे दर्शनासाठी अनेक भक्त भाविक येत असतात। पावसाळा असेल, इतर सर्व ऋतूंमध्ये हा रस्ता होणं हे अतिशय गरजेचं आहे। परिसरातील आपले अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आणि महिलांची देखील मोठी मागणी होती आणि निलेशजी काठे यांनी सांगितलं की हा रस्ता होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि हे काम आम्ही प्रायोरिटीने या ठिकाणी धरलं। मला अनेक जणांचे फोन आले की ताई, तुम्ही हा जो परिसर आहे इकडे BJP जास्त प्रस्त आहे आणि तुम्ही तिथे कामं करता आहात। मी त्यांना एकच सांगितलं की एकदा निवडून आल्यानंतर पक्षभेद विसरून कामं केली पाहिजे। मग या ठिकाणी 37 BJPचे नगरसेवक आहेत, मग त्यांच्या प्रभागामध्ये कामच करायचं नाही का? असं काही नसतं आणि तुम्ही देखील तसं मनात आणू नका। आपल्याला संपूर्ण धुळे शहरामध्ये कामं करायची आहेत।